जय महाराष्ट्र, मी अजीज खान आपले NATV इंडिया न्यूजमध्ये सगळ्यांच्या स्वागत करत आहोत। पाहूया आजच्या विशेष बातमी। ढाणकी येथील प्रभाग क्रमांक 14 मधील हागंदरी मुक्त करून सुशोभीकरण करण्याच्या कामाला सुरुवात। ढाणकी येथील प्रभाग क्रमांक 14 या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून हागंदरी आहे। या हागंदरीमुळे येथील नागरिकांना घाण आणि दुर्गंधीने आरोग्यास धोका निर्माण झाला होता। या विरोधात येथील नागरिकांनी हागंदरी बंद करून त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्याची मागणी केली होती। यावर नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी कारवाई करत सुशोभीकरणाचे काम चालू केले आहे। पण या कामाला वृक्षप्रेमींनी जुना पिंपळा झाड तोडल्यामुळे सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत आहे। पण हे झाड पडण्याच्या स्थितीत असल्यामुळे हे कुणाच्याही अंगावर कधीही पडण्याची शक्यता वर्तवून येथील नागरिकांनी झाड पाडण्याची विनंती नगरपंचायतला केल्याचे सांगत आहे। तर चला पाहूया येथील नागरिकांची प्रतिक्रिया। संपादक अशोक गायकवाड। हा झाड जे पडलं ते JCP असताना पडलं की JCP गेल्यावर पडलं? इथं सगळं काम झालं, हागंदरीच्या भिंती वगैरे सर्व पाडल्या। JCB गेल्यानंतर 15 मिनिटानंतर हे झाड ऑटोमॅटिक कोसळलं। त्यानंतर आम्ही हे झाड झुकायलं म्हणून JCB वाल्याला पाहायला गेलो असता JCB पार बस स्टँडला पोहोचलेली होती। JCBचा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रोल नव्हता आणि हे मलाच नाही, हे सगळ्या गल्लीकरांना मान्य आहे। आणि आम्ही सगळे इथं उभे होतो, हजार सगळे होतो। त्याच्यामुळं ते काय आलं की आपोआपच झाड लावून राहिलं। त्यावेळेस आम्ही घोषणच होतो बाहेर, गलबला केला, वा झाड पडायला बाजूला व्हा, डेंग्याच्या येतल्याला घराच्या बाहेर काढा, असा आवाज करतो। कोणी हात लावला नाही, काय नाही, BSCने पाडलं नाही, ते आपोआपच उलटून पडलं। मुळ्या त्याच्या ढिल्या झाल्या होत्या, भीती पडता ते उलटून पडलं।